नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक अशी बुक लिस्ट घेऊन आलेली आहे, अशा व्यक्तीची बुक लिस्ट घेऊन आलेली आहे, ज्या व्यक्तीने राज्यसेवेतून एकदाच नव्हे तर 2 वेळा उपजिल्हाधिकारी पद मिळवलेलं आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की राज्यसेवा 2019चा फायनल रिझल्ट नुकताच जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या पर्वणी पाटील मॅडम यांनी त्यांची बुक लिस्ट जी आहे ती शेअर केलेली आहे, जी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न हा येतो, की काल आपण प्रसाद चौगुले सरांची बुक लिस्ट पाहिली होती. आज पर्वणी पाटील मॅडमची बुक लिस्ट पाहतोय. मग प्रसाद सर राज्यातून प्रथम आले होते, पर्वणी पाटील मॅडम मुलींमधून प्रथम आल्यात. मग यांच्यापैकी कोणाची बुक लिस्ट फॉलो करायची? तर यांच्यामध्ये जे कॉमन बुक्स तुम्हाला दिसतील, अर्थात बरेचसे बुक्स तुम्हाला कॉमनच दिसतील, तर ते बुक्स तुम्ही फॉलो करू शकता. ज्या बुकमधली लँग्वेज तुम्हाला ईझी वाटते, समजायला सोपी वाटते, ते बुक्स तुम्ही फॉलो करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टॉपर्सनी हे बुक्स रेफर केले होते, म्हणजे अर्थातच त्यांना त्याचा फायदा झालेला आहे, म्हणून त्यांनी ते रेफर केलेले असतात आणि ते आपल्याला त्यांच्या रिझल्टवरून दिसत असतं. त्यामुळे तुम्ही परभणी पाटील मॅडमची जी बुक लिस्ट आहे, जी मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे, तर त्यातले कोणते बुक्स तुमच्याकडे आहेत, नाहीत, त्याचबरोबर प्रसाद सरांची जी बुक लिस्ट आपण पाहिली होती, त्याच्यापैकी कोणते बुक्स तुमच्याकडे आहेत, हे पाहून तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन करू शकता. तर पर्वणी पाटील मॅडम यांचं म्हणजे त्यांनी 2 वेळा उपजिल्हाधिकारी पद मिळवलं, त्यामुळे काही वाद पण झाला. मात्र आपल्याला त्या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही. येणाऱ्या परीक्षेला आपल्याला फेस करायचं आहे. सो आपण पर्वणी पाटील मॅडम यांची बुक लिस्ट पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इतिहास या विषयाची जी बुक लिस्ट त्यांनी दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला कुणीही म्हणजे कोणत्याही टॉपरनीही सांगितलं असतं किंवा एखादा MPSC मधला जो बेस्ट गाईड आपण म्हणू शकतो, त्यांनी सुद्धा तुम्हाला हेच सांगितलं असतं, की 5वी ते 12वीचे जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत, तर ते तुम्हाला वाचायचं आहे आणि त्यात पण 11वीचं जे बुक आहे, म्हणजे जुना जर सिलेबस तुम्ही पाहिला, तर जुन्या सिलेबसमध्ये 11वीचं जे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे आणि जर आपण आयोगाचा सिलेबस पाहिला, तर सिलेबसमध्ये असं मेन्शन आहे, की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे 11वीचं बुक जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. त्याचबरोबर अॅन्शंट आणि मिडायव्हल हिस्ट्री, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासासाठी आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न येतात, तर त्यासाठी तुम्ही 6वी आणि 7वीचं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे, ते वाचू शकता. 6वीच्या पुस्तकामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आणि 7वीच्या पुस्तकामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास दिलेला आहे. तर हेच सेम बुक्स जे आहेत ते प्रसाद सरांनी सुद्धा आपल्याला रेफर केले होते. त्यांनी सुद्धा आपल्याला हेच बुक्स वापरायला सांगितले होते. अनिल कठारे सरांचं जे पुस्तक आहे, ते सुद्धा मॅडमनी वापरायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर समाजसुधारक जे आहेत, ते ज्ञानदीप प्रकाशनचं जे पुस्तक आहे, त्याच्यातून तुम्हाला करायचे आहेत. तात्यांचा ठोकळा जो आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे एकनाथ पाटील जे आहेत, त्यांचा जो ठोकळा आहे, जे जनरली मुलं रिव्हिजनसाठी वापरतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा समाजसुधारकांची माहिती छान दिलेली आहे. तर रिव्हिजनसाठी तुम्हाला त्या ठोकळ्याचा खूप छान उपयोग होऊ शकतो. आणि रंजन कोळंबे सर किंवा ग्रोवर यांचं जे इतिहासाचं पुस्तक आहे, तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर येतो भूगोल हा विषय, जो की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकतो. कारण भूगोलचे प्रश्न तुलनेने सोपे असतात, जर आपण इतर सब्जेक्टशी कंपेअर केलं तर. आणि आपण प्रेडिक्ट करू शकतो, की भूगोलमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो भूगोलसाठी 6वी ते 12वी पर्यंतचे जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण आयोगाचे जर जुने प्रश्न आपण पाहिले, तर बरेचसे प्रश्न आपल्याला हे स्टेट बोर्डमधून आलेले आढळतात. त्याचबरोबर 6वी ते 11वी पर्यंतचे NCERTचे बुक्स. महाराष्ट्राचा भूगोल जो आहे, तो तुम्हाला AB सौदी सरांच्या बुकमधून करायचा आहे आणि त्याचा अभ्यास करताना सोबत तुम्हाला ॲटलाससुद्धा रेफर करायचा आहे. म्हणजेच काय, तर जे नकाशे असतात, तर महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना तुम्ही कोणताही पॉईंट अभ्यासायला लागला, तर तुम्हाला सोबत तुमच्या मॅप ठेवायचे आहेत आणि मॅपच्या माध्यमातून कोणती नदी कुठे आहे, कोणता पर्वत कुठे आहे, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना कशी आहे, उत्तरेकडची सीमा कोणती पर्वतरांग निश्चित करते, अशा प्रकारचे जे प्रश्न येतात, तर ते तुमच्या मॅपमधून कव्हर होऊ शकतात. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट येतो पॉलिटी. हा सुद्धा सब्जेक्ट भूगोलप्रमाणेच आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकतो. पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सरांचं बुक छान आहे, म्हणजे त्याची लँग्वेज खूप सोपी आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मीकांत. म्हणजे मोस्टली जर तुम्ही कोणालाही विचारलं, तर ते तुम्हाला हीच दोन पुस्तकं जी आहेत ती रेफर करतात. रंजन कोळंबे सरांचं बुक आणि लक्ष्मीकांत यांचं बुक. तर रंजन कोळंबे सरांच्या बुकची लँग्वेज खूप इझी आहे. तुम्ही जर प्रीसाठी ते वापरलं तरी सफिशियंट आहे. मात्र मेन्सच्या दृष्टीने जर तुम्ही आत्तापासून प्रिपरेशन करत असाल, तर तुम्ही लक्ष्मीकांत वाचायला पाहिजे. लक्ष्मीकांतचं जे बुक आहे,
ते मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. सो ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ते तुम्ही बुक रेफर करू शकता. त्यानंतर इकॉनॉमीचा जर विचार केला तर रंजन कोळंबे सर, अगेन रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकाची जर आपण लँग्वेज पाहिली तर ती खूप ईझी आहे, आपल्याला समजण्यासारखी आहे. सो रंजन कोळंबे सरांचं बुक जे आहे ते इकॉनॉमीसाठी. त्याचबरोबर दीपस्तंभ प्रकाशनचं देसले सरांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 अशी 2 पुस्तकं आहेत. तर ही दोन्ही पुस्तकं तुमच्यासाठी उपयोगाची आहेत. त्याचबरोबर बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे जे असतात ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत आणि ते तुम्ही परिक्रमा मासिकातून करू शकता. कारण यशाची परिक्रमा जे पृथ्वी प्रकाशनचा मॅगझिन आहे, तर त्याच्यामध्ये जे आपलं बजेट असतं म्हणजे आपण त्याला अर्थसंकल्प म्हणतो किंवा इकॉनॉमिक सर्व्हे जो असतो, तर त्याचं विश्लेषण मराठीमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये छान पद्धतीने दिलेलं असतं. तर ते तुम्ही त्याच्यातून रेफर करू शकता. कारण बजेटवरती आणि इकॉनॉमिक सर्व्हेवरती डायरेक्टली प्रश्न आपल्याला येतात. त्यानंतर एन्व्हायर्नमेंटचा जर विचार केला तर शंकर IAS यांचं बुक जे आहे एन्व्हायर्नमेंटसाठी, तर ते तुम्ही रेफर करू शकता. आपल्या सिलेबसमध्ये एन्व्हायर्नमेंट असा सेपरेट टॉपिक कुठेही दिलेला नाही. मात्र भूगोलचा तुम्ही अभ्यास करता किंवा जैवविविधता या घटकाखाली तुम्हाला पर्यावरणाचे प्रश्न येत असतात. सायन्ससाठी जनरल सायन्स ल्युसेंटचं बुक जे आहे ते मॅडमनी रेफर केलेलं आहे. आणि करंट अफेअर्ससाठी पुन्हा एकदा पृथ्वी प्रकाशनचं जे यशाची परिक्रमा हे मॅगझिन असतं मंथली, ते आणि अभिनव प्रकाशनचं जे इयरली बुक येतं ते रिव्हिजनसाठी तुम्ही वापरू शकता. आता जर तुम्ही प्रसाद चौगुले सरांची जर बुक लिस्ट पाहिली असेल आणि मॅडमची जर बुक लिस्ट पाहिली, तर ऑलमोस्ट सगळे बुक्स सेम आहेत. ओके. सो टॉपर्सची बुक लिस्ट कशासाठी पाहिजे आपण? तर आपल्याला त्याच्यातून एक मार्ग मिळतो, की अरे हे लोक जर ही पुस्तकं वाचून टॉपर बनू शकत असतील, तर या पुस्तकांचा आपल्याला किमान पोस्ट मिळवण्यासाठी तरी नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा राज्यसेवेमधला दुसरा पार्ट येतो तो म्हणजे सी-सॅट. राज्यसेवेला 2 पेपर असतात. त्याच्यापैकी पहिला पेपर जो असतो ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो किंवा GS म्हणतो, त्याची बुक लिस्ट जस्ट आत्ता आपण पाहिली. आणि दुसरा पेपर जो आहे तो सी-सॅटचा येतो, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. तर सी-सॅट हा तुमच्या म्हणजे या MPSCच्या प्रवासामध्ये गेम चेंजर ठरू शकतो. कारण सी-सॅट बऱ्याच मुलांना असं वाटतं, की ज्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे त्यांना सोपा जातो, मात्र असं काहीही नाही. जर आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांचाच विचार केला तर सी-सॅटमध्ये पाहिलं तर फक्त 25 प्रश्न हे गणित आणि बुद्धिमत्तेवरती असतात. बाकी जे प्रश्न 50 तर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनचेच असतात आणि 5 प्रश्न डिसिजन मेकिंगचे असतात. त्यामुळे सी-सॅटमध्ये हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जो पूर्वग्रह आहे डोक्यामध्ये, की इंजिनिअरिंगच्या मुलांना हा विषय सोपा जातो, तर सगळ्यात पहिल्यांदा तो पूर्वग्रह काढून टाका. आणि सी-सॅटसाठी मॅक्झिमम प्रॅक्टिस तुम्ही जेवढी कराल तेवढा तुम्ही स्कोर करू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना सी-सॅटमध्येच अगदी 150 पर्यंत मार्क्स मिळतात. सो जर तुम्ही सी-सॅटचा अभ्यास जर व्यवस्थितपणे केला आणि तुम्हाला जर समजलं की एक्झॅक्टली कुठल्या सोर्समधून करायचं आहे, तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. सो जर आपण पर्वणी पाटील मॅडमनी काय सजेशन दिलं ते पाहिलं, तर टेस्ट सीरीजचे पेपर्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. बुक्समधून पॅराग्राफ सॉल्व्हिंगची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे जे कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न येतात, तर उतारे दिलेले असतात ते बायलिंग्वल असतात. फक्त 2 उतारे, एक मराठीतून असतो आणि एक इंग्लिशमधून असतो. बाकीचे 8 उतारे असतात ते पूर्णपणे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये मिळतात. त्यानंतर डिकोडेड किंवा MPSC सिम्प्लिफाईड तर त्यांनी बुक्स सांगितलेले आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जो आहे त्याच्यासाठी RS अग्रवाल यांचं पुस्तक आहे. आय थिंक ते मराठी, इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. रिझनिंगसाठी सुद्धा RS अग्रवाल यांचं पुस्तक आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्ही RS अग्रवाल सरांचे जे बुक्स आहेत तर ते तुम्ही रेफर करू शकता. आणि या बुक्समधून म्हणजे इव्हन प्रसाद सरांनी पण आय थिंक तेच रेफर केले होते. तर या पुस्तकांमधून तुमच्या सी-सॅटचा बऱ्यापैकी अभ्यास होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला इथे ॲड करायला आवडेल ते म्हणजे सी-सॅटसाठी आयोगाचे आत्तापर्यंत झालेले जे पेपर आहेत 2012 पासून ते 2019 पर्यंत हे तुम्हाला सॉल्व्ह करायचेच आहेत. पॅसेजची प्रॅक्टिस तुम्हाला जेवढे तुम्ही आयोगाचे पॅसेज प्रॅक्टिस कराल तेवढं बेनिफिट तुम्हाला इतर कुठूनही मिळणार नाही. कारण आयोग कोणत्या पद्धतीने अभ्यास करतो, तर्क लावतो किंवा आयोगाला कशा प्रकारचं उत्तर अपेक्षित असतं हे आपल्याला फक्त आणि फक्त
आयोगाचे क्वेश्चन पेपर आणि आयोगाची आन्सर की याच्यातूनच समजू शकतं आणि म्हणून तुम्हाला आयोगाने जे पॅसेजेस दिलेले आहेत, तर ते तुम्हाला व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचे आहेत. अगदी 2012 पासून 19 पर्यंत प्रत्येक वर्षी आयोगाचे 10-10 पॅसेजेस जर तुम्ही केले, काही वर्षी ॲक्चुअली जास्त पॅसेजेस आहेत कारण पॅसेजवरती प्रश्नसंख्या कमी होती. म्हणजे जनरली जर आपण रिसेंटली ट्रेंड पाहिला, तर एका पॅसेजवरती तुम्हाला 5 प्रश्न पाहायला मिळतात. पण अगोदरचे काही प्रश्नपत्रिका पाहिल्या तुम्ही, तर तिथे तुम्हाला एका पॅसेजवरती 2-3 क्वेश्चन असे करून छोटे-छोटे पॅसेजेस पाहायला मिळतात. तर ते पॅसेजेस तुम्ही सॉल्व्ह करा. किती तुमचे आन्सर्स बरोबर येतात हे चेक करा. त्यानंतर एनालिसिसचं एखादं बुक घ्या. त्याच्यातून चेक करा, की तुमचं का चुकतंय किंवा एकच पॅसेज 2-3 वेळा सोडवून तो करण्याची प्रॅक्टिस करा. पण आत्ता जेवढा वेळ तुमच्याकडे उरलाय त्याचा जर विचार केला, तर तुम्ही आयोगाचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याची प्रॅक्टिस करणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. सो आज आपण परभणी पाटील मॅडमची बुक लिस्ट पाहिली. ही नक्कीच तुमच्या एम-पी-एस-सीच्या प्रवासामध्ये तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा. तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड इम्पोर्टंट असे काही व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. थँक यू. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही जर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे MPSC, PSI, STI आणि ASO या परीक्षेची जर तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी एक खास सिरीज घेऊन आलेली आहे अनअकॅडमी. या सिरीजचं नाव आहे यशाची किल्ली. लक्षात ठेवा, सिरीजचं नाव काय? यशाची किल्ली. ही फंडामेंटल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे की जी आपल्यासाठी अनअकॅडमीनं सुरू केलेली आहे 6 मे ते 6 ऑगस्टपर्यंत. यामध्ये खास अशी गोष्ट आहे की ही 3 महिन्यापर्यंत बॅच आहे आणि मित्रांनो, यात तुमचा दररोज या ठिकाणी काय अभ्यास केला जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक लाभलेले आहेत. त्यामध्ये प्रीती राऊत मॅडम आहेत की ज्या सायन्स शिकवणार, रमेश रुनवाल सर आहेत इकॉनॉमिक्स शिकवणार, सुमित टट्टे सर आहेत की ज्या करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंट सायन्स शिकवणार, तसेच सुभाष पवार सर आहेत इंडियन पॉलिटी, आणि अक्षया रांडे मॅडम आहेत हिस्ट्री शिकवणार, सचिन वारुळकर सर आहेत रिझनिंग आणि जिओग्राफी शिकवणार आहेत. तर मित्रांनो, सध्या लॉकडाऊन चालू आहे, त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी किंवा बरेचसे क्लासेस चालू नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक ऑनलाईन शिकण्याचा आणि घरी बसून तुमच्या गावात बसून तुम्ही शिकण्याचा प्लॅटफॉर्म अनअकॅडमी तुम्हाला आणून दिलेला आहे. त्याच्या लिंक सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे किंवा तुम्ही अनअकॅडमीचं प्ले स्टोअरवर जाऊन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी आपल्या समोर आहेत सचिन वारुळकर सर की जे रिझनिंग आणि जिओग्राफीमध्ये एकदम परफेक्ट आहेत. हे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. सुमित तट्टे सर आहेत, हे करंट अफेअर आणि एन्व्हायरमेंट सायन्स की तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर करतील. MCQ नोट्स वगैरे PDF तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही यांना तुमचे प्रश्नसुद्धा विचारू शकता. या ठिकाणी सुभाष पवार सर आहेत की जे गेले 5 वर्ष आले या ठिकाणी पॉलिटिक्स शिकवत आहेत. आणि जवळपास प्रीती राऊत मॅडम आहे, यांचा तर सायन्सवर एकदम हँड आहे. या ठिकाणी सुद्धा तुमचं सर्व विषयाची काय तयारी करून दिली जाणार आहे. तसेच अक्षया मॅडम आहेत, या एकदम परफेक्ट आहेत हिस्ट्रीमध्ये. तर मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा काय करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा मी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला काय हे व्हिडिओज पाहायचे आहेत. तर मित्रांनो, आपण हे नक्की करा. काही काही तुमच्या सूचना असतील तर मला तुम्ही नक्की करा. धन्यवाद.